नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. आणि आज आपण बघणार आहोत, जसं की तुम्हाला माहित आहे की उद्या तुमचा 10वी बोर्डाचा सायन्स पार्ट 1 चा जो काही पेपर असेल त्यामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट विचारले जातील ते सर्व प्रश्न आपण या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. मग जर तुम्ही एवढे प्रश्न केलात तर तुम्हाला 40 पैकी 35 प्लस मार्क भेटतील, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो. मग त्यामुळे लेक्चर करण्याआधी लक्षात ठेवा, सर्वांनी व्यवस्थित प्रॉपर आपले जे काही वही पेन असेल ते शेजारी घेऊन बसा. त्यानंतर जे काही तुम्हाला प्रश्न, कारण प्रत्येक प्रश्न आपण इथे काही लिहून देणार नाहीये, त्याच्यामुळे लक्षात ठेवा जे काही प्रश्न मी बोलत असेल ते प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेऊ शकता. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर बघितलात तर आपण जर सायन्स पार्ट 1 चा जर पूर्ण सिलेबस जर बघायला गेला तर त्यामध्ये आपल्या सायन्स पार्ट 1 मध्ये तुम्हाला एकूण 10 टॉपिक बघायला भेटतील. किती आहेत? एकूण 10 टॉपिक. आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलात तर 40 मार्काचा पेपर असेल. तुम्ही कुठलेही जर 8 टॉपिक जर परफेक्ट केलात, कोणतेही 8, मग तुम्ही पहिले 8 घ्या, कुठलेही 2 जर तुम्ही टॉपिक सोडला तरी सुद्धा तुम्हाला 40 पैकी 38 39 मार्क पडतात. मग त्याच्यामुळे आधी ते ठरवा की तुम्हाला कोणते टॉपिक इझी वाटतात आणि त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करा. नसेल तर प्रत्येक टॉपिक मध्ये असे काही क्वेश्चन्स असतात जे क्वेश्चन हमखास तुम्हाला पेपर मध्ये विचारले जातात. जसं की पहिला टॉपिक आहे आपला ग्रॅव्हिटेशन. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ग्रॅव्हिटेशन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस सगळ्यात आधी पहिला प्रश्न असतो केपलरचे 3 नियम विथ डायग्राम. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे तर नियम तुम्हाला सर्वांना पाठ असलेच पाहिजेत. त्यानंतर जर 2 मार्काला अजून एक लॉ विचारला जातो तुम्हाला, स्टेट अँड एक्सप्लेन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा. त्यामध्ये तुम्हाला त्याची स्टेटमेंट आणि जे काही इक्वेशन असतं F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर, हे इक्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी डिराईव्ह करावं लागतं किंवा लिहावं लागतं. हा दुसरा प्रश्न झाला. त्याच्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन मधून जर या टॉपिक मध्ये जर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा तो असतो व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ द G, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू मध्ये होणारे बदल. तुम्हाला सर्वांना माहित आहे की ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्या सर्वीकडे कॉन्स्टंट नसते. जर तुम्ही पोल वरती गेलात तर ग्रॅव्हिटी मॅक्झिमम असते, इक्वेटर वरती गेलात तर ग्रॅव्हिटी सर्वात कमी असते. पोल वरती ग्रॅव्हिटी किती असते? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इक्वेटर वरती ग्रॅव्हिटी किती असते? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की पोल वरती आणि इक्वेटर वरती ग्रॅव्हिटी हायेस्ट का असते आणि लोएस्ट का असते, हा तुम्हाला प्रश्न सायंटिफिक रिझन मध्ये विचारला जातो. Why the gravity is highest at the pole and lowest at the equator. त्यानंतर तुम्हाला सायंटिफिक रिझन मध्ये जी वरती अजून एक प्रश्न विचारला जातो, why at the center of the earth gravity is 0. हा एक प्रश्न आहे सायंटिफिक रिझन मध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधून विचारला जाणारा. हे 2 लॉज असतील किंवा 2 सायंटिफिक रिझन असतील. आणि एक प्रश्न तुम्हाला पडतो बाळांनो, तो आहे द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. तुम्हालाही माहित आहे मास अँड वेटच्या डिफरन्स मध्ये तुम्हाला फक्त 4 पॉईंट लिहायचे आहेत. पहिल्या पॉईंट मध्ये तुम्ही काय लिहित असता? डेफिनेशन. सेकंड पॉईंट मध्ये स्केलर आहे का वेक्टर. थर्ड पॉईंट मध्ये त्याचं SI युनिट आणि त्याची व्हॅल्यू चेंज होते का नाही. हे असं तुम्ही 4 पॉईंट मध्ये त्याला तुम्ही काय करू शकता? एक्सप्लेन करू शकता. आणि त्यानंतर जर विचारले तुम्हाला तर असू शकतं शेवटी डिफाईन. मग डिफाईन मध्ये 3 डेफिनेशन फक्त तुम्हाला या टॉपिक मध्ये निघतात. एक डेफिनेशन आहे तुमचं एस्केप व्हेलॉसिटी, त्यानंतर फ्री फॉल आणि सेंट्रिपिटल फोर्स. जर तुम्ही फक्त 5 जर क्वेश्चन करून जर केला तर तुमचा ग्रॅव्हिटेशन मध्ये कुठलाही क्वेश्चन बाजूला सुटणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा केपलरचे 3 नियम, न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि त्यानंतर डिफरन्स बिटवीन मास अँड वेट आणि गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ द G, यावरती तुम्हाला एखादं रिझन विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे तो येतो आपला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. आता यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जर सायंटिफिक रिझन मध्ये जर क्वेश्चन 2A आपला पहिला, आता बघा क्वेश्चन नंबर 1A आणि B याच्यामध्ये 5 MCQ असतात. त्याच्यानंतर खालच्या 5 मध्ये तुम्हाला ट्रू और फॉल्स, ऑड वन आउट, कोरिलेशन, राईट द युनिट, राईट द फॉर्म्युला, असे 1 वर्ड किंवा 1 सेंटेन्सचे क्वेश्चन ते कंपल्सरी असतात. मग सगळ्यात बेसिक जो तुम्हाला क्वेश्चन येतो तो क्वेश्चन 2A मधला गिव्ह सायंटिफिक रिझन. मग या टॉपिक मधून गिव्ह सायंटिफिक रिझन मधून कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर सरळ सरळ लक्षात ठेवा, तुमचे पिरियॉडिक ट्रेंड्स असतात. 2 प्रश्न फेवरेट आहेत बोर्डाचे. पहिला प्रश्न असेल तुमचा की ज्यावेळेस आपण काय करत असतो, एखाद्या पिरियड मध्ये तुम्ही लेफ्ट टू राईट जात असता, ज्याचे ऍटॉमिक रेडियस कमी होत असते, एक्सप्लेन करा म्हणतात. किंवा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये
म्हणजे टॉप टू डाऊन येत असतात, वरून खाली येत असतात, त्यावेळी लक्षात ठेवा ऍटॉमिक रेडियस काय होत असते, वाढत असते. मग हेच प्रश्न आहेत जे सायंटिफिक रिझन मध्ये तुम्हाला विचारले जातील. कशावरती? मॉडर्न पिरियडिक ट्रेंड्स वरती, ते पण त्यांच्या ऍटॉमिक रेडियस वरती. नंतर जर 3 मार्काला याच्यावरती जर प्रश्न पडला, अजून 2 मार्काला जर क्वेश्चन 2B मध्ये जर आन्सर द फॉलोइंग मध्ये जर तुम्हाला हा प्रश्न पडला, तर डोबर रायनर ट्रायड्स किंवा न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणार. मग डोबर रायनर ट्रायड्स काय असतात ते सांगायचं आणि त्याचं एखादं एक्झाम्पल लिहायचं. मग ते लिथियम, सोडियम, पोटॅशियम असेल किंवा बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असेल. मग तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवा, एखादं एक्झाम्पल पाठ करायचं, शो दॅट करायचं, मिडल जो एलिमेंट असतो त्याचा ऍटॉमिक मास हे साईडच्या 2 एलिमेंटच्या ऍव्हरेज ऍटॉमिक मास एवढं तुम्हाला बघायला भेटतं. त्यानंतर 3 मार्काचा जो क्वेश्चन नंबर 3 असेल, क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर तुम्हाला 3 मार्काचा हा जर प्रश्न पडला, तर तुम्हालाही माहिती आहे 100% हा प्रश्न एकतर मेंडेलिव्हच्या मेरिट वरती असतो, नाहीतर मेंडेलिव्हच्या डिमेरिट्स वरती असतो. मग त्यामुळं काय करायचं, मेरिट्स 3 पाठ करून जावा, नसेल तर डिमेरिट्स 3 पाठ करून जावा. कोणतं जरी पाठ केला तरी तुम्हाला 3 पैकी 3 मार्क भेटतील. आणि राहतो प्रश्न 5 मार्काचा. जर पडला 5 मार्काला क्वेश्चन, तर लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस या टॉपिक वरती तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जाईल, त्यावेळेस तुम्हाला 3 मार्काला किंवा 5 मार्काला दोन्हीपैकी एका कधी विचारू शकतात. तुम्हाला असं एखाद्या एलिमेंटचं काय देतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचा असतो, त्याची बॅलन्सी लिहायची असते, त्याचं नाव लिहायचं असतं, त्याचं ग्रुप आणि त्याचा पिरियड. म्हणजे जसं की बघितल्या कळतं, हे 11, हे 12, सोडियम, मॅग्नेशियम, मग ह्यांचा ॲटॉमिक नंबर किती आहे, मेटल्स आहेत का नॉन मेटल्स आहेत. किंवा पिरियडिक टेबल वरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, जसं की हा म्हणजे सगळ्यात लाईट एलिमेंट कुठला आहे, सगळ्यात कमी ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट कुठला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करतील, किंवा एखादा असा टेबल देतील ॲटॉमिक रेडियसचा, आणि त्याच्यामध्ये 5 एलिमेंट ठेवून तुम्हाला त्याला अरेंज करा म्हणतील. त्याच्यामध्ये सर्वात कमी रेडियस कुणाची आहे असा प्रश्न विचारतील, सर्वात जास्त रेडियस कुणाची आहे असा प्रश्न विचारतील, मग त्यांचा ग्रुप विचारतील. मग असे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न लक्षात ठेवा याच्यावरती विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे या टॉपिक मधून जर तुम्हाला करायचं असेल, तर सर्वात आधी पिरियडिक ट्रेंड्स वरती, सायंटिफिक रिझन वरती प्रश्न करायचे, ज्याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस डावीकडून उजवीकडे जात असताना कमी होते, ॲटॉमिक रेडियस वरून खाली येत असताना ग्रुपमध्ये वाढत असते. त्यानंतर दुसरा प्रश्न जर तुम्हाला क्वेश्चन 2B मध्ये जर करायचा असेल, तर डोबर रायनर ट्रायडची व्याख्या पाठ करायची, स्टेटमेंट पाठ करायची, कशाला आपण डोबर रायनर ट्रायड्स म्हणतो, आणि त्याचे एखादे एक्झाम्पल. नसेल तर त्याला ऑप्शन आहे न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स, मग ते पण तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात सोपा प्रश्न 2,8,1, 2,8,2 दिलं जातं. तुम्हाला फक्त काय करायचं असतं, व्यवस्थित त्याच्यावरती 3 प्रश्नाचे आणि आन्सर लक्षात ठेवा. पार्ट 1 चा पेपर हा खूप लेंदी नसतो. तुम्ही जर पेपर नीट बघितलात, कुठल्याही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर जर तुम्ही घेतला, तर मोठे मोठे उत्तर असणारे प्रश्न कधीच नसतात. 2-3 लाईनीमध्ये उत्तर असतील असे प्रश्न असतात, किंवा एका सिंगल लाईनला 1 मार्काचं उत्तर असतं. त्याच्यामुळे जास्त मोठे मोठे उत्तर तुम्हाला काय पाठ करायची गरज नाहीये. त्यानंतर जो तुमचा नेक्स्ट टॉपिक येतो तो आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. हा टॉपिक करत असताना सुरुवातीला ज्या काही तुमच्या 7-8 रिएक्शन्स आहेत, त्या 7-8 रिएक्शनच्या डेफिनेशन आणि त्यांचे एक एक एक्झाम्पल आधी पाठ करायचं. मध्ये कॉम्बिनेशन असो, डिकॉम्पोजिशन असो, त्यानंतर एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रिडॉक्स रिएक्शन. कारण एकतर तुम्हाला एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक मधला डिफरन्स विचारतील, नसेल तर तुम्हाला कुठल्याही 2 रिएक्शनच्या डेफिनेशन विचारून त्याच्यावरती एक्झाम्पल लिहा म्हणतील, 2 मार्काचा क्वेश्चन. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्हाला याच्यावरती काय विचारलं जाईल, पॉज कर जरा. त्यानंतर लक्षात ठेवा, मग ऑक्सिडेशन, रिडक्शन किंवा एखादी तुम्हाला केमिकल रिएक्शन देतात आणि त्याला आयडेंटिफाय करा म्हणतात, की बाबा कोणत्या रिएक्टंटचं ऑक्सिडेशन झालेलं आहे किंवा कोणत्या रिएक्टंटचं रिडक्शन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, या टॉपिक मध्ये एक्सरसाइज मध्ये जर तुम्ही पाहिलात, तर 5 मार्काचा एक प्रश्न आहे, फॉर्मेशन ऑफ रस्ट. तुम्ही बघू शकता एक्सरसाइज मध्ये सगळ्यात शेवटी आहे, वॉटर ड्रॉपलेटची डायग्राम देतात आयरन सरफेस सोबत. मग तुम्हाला विचारला जातो कॅथोड वरती कोणती रिएक्शन आहे, ऍनोड वरती कोणती रिएक्शन होते, किंवा रस्टचा फॉर्म्युला काय आहे, रस्ट कशाला म्हणतात. असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती विचारले जातील. आणि जर समजा गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये जर विचारलं, तर तुम्हाला
फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जसे की साईज ऑफ पार्टिकल्स. जर तुम्ही टाइल्स घेतलात, शहाबादी टाइल्स, त्याची पावडर करून ऍसिड मध्ये टाकलात किंवा पीस करून जर ऍसिड मध्ये टाकलात तर पावडर फास्ट रिॲक्ट होते. मग हे का बरं होत असते किंवा कोणता फॅक्टर आहे जो रेट ऑफ रिॲक्शन वरती अफेक्ट करत असतो, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. आणि सगळ्यात शेवटी रेन्सिडिटी आणि करोजन. करोजन वरती प्रश्न तुम्हाला मेटॅलर्जी मध्ये पण विचारला जाईल. आणि रेन्सिडिटी याच्यावरती तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट म्हणून एखादा प्रश्न तुम्हाला तुमच्या आन्सर द फॉलोइंग 2B मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जो चौथा टॉपिक आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग जर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी 3 रूल पाठ ठेवा. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल अँड राईट हँड थंब रूल. मग या तिन्ही वरती तुम्हाला पेपरमध्ये बऱ्याचदा डायग्राम देतात. डायग्राम देऊन फक्त तुम्हाला काय करायचं असतं, रूल जो आहे त्या रूलला फक्त आयडेंटिफाय करायचं. कुठला रूल आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि आयडेंटिफाय केल्यानंतर त्याची खाली काय लिहायची, स्टेटमेंट लिहायची. काय लिहायची, स्टेटमेंट. हा एकच प्रश्न असतो. त्यानंतर याच्यावरती तुम्हाला इफेक्ट मध्ये पहिला इफेक्ट होता हिटिंग इफेक्ट. मग याच्यावरती जे टंगस्टनची वायर आपण बल्ब मध्ये काय यूज करतो त्याचं सायंटिफिक रिझन विचारलं जाऊ शकतात. किंवा बऱ्याचदा जो पॅराग्राफ असतो 3 मार्काला तुम्हाला पेपरला बघा एक पॅराग्राफ फिक्स विचारला जातो. त्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला जो आपला ओव्हरलोडिंग, शॉर्ट सर्किट, लाईव्ह, अर्थ, न्यूट्रल वायर, हे जे पूर्ण पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला काय करतात, काही फिल इन द ब्लँक्स देतात. आणि वरच तुम्हाला काय केलं जातं लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी काही वर्ड्स दिले जातात, त्यांना फक्त अप्रोप्रिएट ठिकाणी भरून तुम्हाला तो पॅराग्राफ रिअरेंज करावा लागतो किंवा रिराईट करावा लागतो. त्यानंतर डायग्राम बेसिस वरती, डायग्राम बेसिस पण म्हणजे डायग्राम वरती बेसिस पण याच्यावरती प्रश्न आहेत. डायग्राम बेसिस एक तुम्हाला एमसीबी चे डायग्राम दिले जातात, त्याला आयडेंटिफाय करा म्हणतात, यूज लिहा म्हणतात. किंवा जे आपलं फ्यूज वायर असतं, फ्यूज असतं त्याची डायग्राम दिली जाते, त्याला आयडेंटिफाय करा म्हणतात. आणि नसेल तर 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला माहितच आहे, इलेक्ट्रिक मोटार किंवा जनरेटर. लक्षात ठेवा. त्याच्यावरती काय करतात, डायग्राम तुम्हाला देतात. मग त्या डायग्राम वरती खाली 4 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला प्रत्येकाला 1-1 मार्क आणि शेवटच्या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क असतात. मग कुठल्या प्रिन्सिपल वरती ते काम करतात, कुठला रूल त्याच्यामध्ये यूज केला जातो, कुठलं डिव्हाइस ते आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. त्यानंतर येतो जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला हीट. मग हीट मध्ये जर बघायला गेलं तर हीट मध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न आहे अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. मग ते कोल्ड रिजन मध्ये अक्वॅटिक ऑर्गॅनिझमचं सर्व्हायव्हल असू द्या, नसेल तर कोल्ड कंट्रीज मध्ये वॉटर पाईप्स ब्रेक होण्याचं एक्झाम्पल असू द्या. हे दोन्ही कशाचे आहेत, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर वरती तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन आहे. त्यानंतर तुम्हाला रिजलेशन, नसेल तर स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज याच्यावरती प्रश्न विचारतात. मग रिजलेशन मध्ये तुम्हाला ते आईसचे स्लॅब घेतात, त्याच्यावरती एक दोरी टाकून तुम्हाला तो फेनॉमेना शो करायचा असतो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये तुम्हाला ते डायग्राम देतात, जी वॅक्सची डायग्राम, वॅक्स लेअरची डायग्राम असते. त्या वॅक्स वरती तुम्ही 3 स्पेअर टाकता, आयरन, कॉपर, लीड. त्यातला आयरनचा सर्वात खाली येतो, कॉपरचा मध्ये राहतो, लीडचा सर्वात वर राहतो. मग त्याच्यावरती खाली तुम्हाला 3 क्वेश्चन विचारतात. नसेल तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अजून एक डायग्राम आहे. कोणती डायग्राम आहे ते, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एक हॉट बॉडी असते, कोल्ड बॉडी असते आणि त्याच्यावरून तुम्हाला खाली प्रिन्सिपल लिहावं लागतं, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. काय सांगतं, हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. आन्सर शॉर्ट असतात, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपर त्या ठिकाणी तुम्हाला ते पाठ करावं लागेल. बाकी या टॉपिक मधून असं काही तुम्हाला नवीन विचारणार नाही. एकतर सायंटिफिक रिझन वरती एक प्रश्न, कोल्ड रिझन, कोल्ड म्हणजे कोल्ड कंट्रीज मध्ये जे पाईप्स ब्रेक होतात त्या पाठीमागचं कारण, नसेल तर कोल्ड रिजन मध्ये अक्वॅटिक ऑर्गॅनिझम कशी सर्व्हाइव्ह करतात त्याचं एखादं कारण. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सायंटिफिक रिझन करत असता ते सायंटिफिक रिझन तुम्ही तुमच्या डायजेस्ट मध्ये किंवा टेक्स्टबुक मध्ये आहे तसं पाठ करून जायचं. नसेल तर रिजलेशन, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स असतील. मग कधी कधी ग्राफ देऊन क्वेश्चन्स विचारतात, जो तुमचा टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूमचा आहे. किंवा कधी कधी तुम्हाला होप्स ॲपॅरेटस वरती क्वेश्चन विचारला जातो. मग त्याच्यामुळं व्यवस्थित करा. नंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जे आहेत तुमचे 2 लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जे आपण लिहितो त्याच्यावरती प्रश्न आहेत.
स्नेल्स लॉ म्हणजे द रेशिओ ऑफ साइन आय टू साइन आर इज कॉन्स्टंट. किंवा ऍप्लिकेशन म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ रिफ्लेक्शन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, मग ते मिराज फॉर्मेशन असो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स असो, किंवा अर्ली सनराईज डिले सनसेट असो, किंवा वाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल असो, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिन्ही पैकी तुम्हाला एखादं तरी सायंटिफिक रिझन मध्ये जर आलं तर इथून प्रश्न येतो. म्हणजे मिराज फॉर्मेशन काय होतं, किंवा त्याच्यानंतर स्टार्स का ट्विंकल करतात, किंवा प्लॅनेट्स का ट्विंकल करत नाहीत, किंवा सनराईज अर्ली का म्हणजे सनराईजच्या बिफोर आपल्याला सन का दिसतो, सनसेट झाल्यानंतर सुद्धा काही मिनिटे तुम्हाला सन का दिसतो, हे प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये असतात. त्यानंतर एक सगळ्यात सोपा प्रश्न जे आपण बघत असतो प्रिझमचा, डिस्पर्शन ऑफ लाईट, त्याची व्याख्या विचारतात. डिस्पर्शन ऑफ लाईट कशाला म्हणायचं, आणि त्यानंतर त्याची डायग्राम व्यवस्थित काढायची. मग सर्वात जास्त बेंड होणारी लाईट कुठली, सर्वात कमी बेंड होणारी लाईट कुठली, कुणाची वेवलेंथ सर्वात जास्त असते, याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारतात. आणि सगळ्यात शेवटी आहे तुमचं रेनबो फॉर्मेशन, इंद्रधनुष्य कसे तयार होतात. म्हणजे इट इज द कंबाईन इफेक्ट ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, त्यानंतर रिफ्लेक्शन अँड डिस्पर्शन ऑफ द लाईट. आणि नंतर लेन्स, याच्यामध्ये तर तुम्हाला 3 मार्काचा एक क्वेश्चन आपल्या डोक्यात धरून चालायचा, 3 किंवा 5, डिफेक्ट ऑफ विजन वरती. मग तो मायोपिया असेल, नसेल तर हायपरमेट्रोपिया असेल. तुम्हाला लक्षात ठेवा डिफेक्ट ऑफ विजन वरती तुम्हाला एक तरी प्रश्न फिक्स आहे, पण मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया मध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात. म्हणजे उत्तर पाठ केलेले असतात की नियर साइटेडनेस कशाला म्हणतो, फार साइटेडनेस कशाला म्हणतो, त्याचे कारण काय आहेत, किंवा त्याच्यामध्ये करेक्शन साठी कोणती लेन्स वापरायची, किंवा त्याला डायग्राम त्याची करेक्ट करून कशी काढायची, हे तुम्हाला माहित असतं. फक्त काय होतं गडबडीमध्ये तुम्ही काय करता, फार साइटेडनेसचं नियर साइटेडनेसला लिहिता आणि नियर साइटेडनेसचं फार साइटेडनेसला लिहिता. फक्त इथं कन्फ्युज होऊ नका. मग हा प्रश्न कधी कधी 3 मार्काला आणि 5 मार्काला जर पडला तर तुमचं नशीब आहे म्हणायचं, दुसरं काहीच करायची गरज नाही. आणि नसेल तर मग ह्युमन आयची व्यवस्थित नीट लेबल डायग्राम प्रॅक्टिस करून चला. आणि 1 मार्काला तुम्हाला किंवा एखादा न्यूमरिकल पॉवर ऑफ द लेन्स 1/f डायोप्टर मध्ये आपण मेजर करतो, किंवा ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारतात, किंवा कॉन्केव्ह लेन्सनं तयार होणारी एखादी डायग्राम म्हणजे इन्फिनिटीला असेल तर कुठं तयार होणार, त्या इमेजचं नेचर कसं असेल, हे प्रश्न तुम्हाला कशावरती विचारतात, लेन्सवरती विचारले जातात. त्यानंतर मेटॅलर्जी, याच्यामध्ये थेरॉटिकल क्वेश्चन असतो, राईट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स, सहसा हाच प्रश्न असेल, किंवा राईट द प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्हाला कधी कधी आयोनिक कंपाऊंडच्या सुद्धा प्रॉपर्टीज विचारतात. किंवा गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये प्रश्न तुम्हाला असतो, वाय आयोनिक कंपाऊंड्स हॅव हायर बॉइलिंग पॉइंट, आयोनिक कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट हाय का असतो. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मेटॅलर्जी मध्ये तुम्हाला एक डायग्राम वरती बेस्ड क्वेश्चन आहे, तो आहे तुमचं प्युरिफिकेशन ऑफ द मेटल. त्याच्यामध्ये विल्फली टेबल मेथड असेल, किंवा त्याच्यामध्ये तुमचं फ्रोथ फ्लोटेशन मेथड असेल, नसेल तर तुमचं मॅग्नेटिक सेपरेशन मेथड असेल. आणि तुम्ही जर बघितलात तर तुम्ही एक गोष्ट बघा, तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा मॅग्नेटिक सेपरेशन मेथड वरती एक प्रश्न विचारलेला आहे. मग त्याच्यावरती काय करायचं, डायग्राम काढून ती प्रोसेस काय असते एक्सप्लेन करायचं. थेरॉटिकल क्वेश्चन आहे, थोडा लेंदी पडतो हा. आणि त्यानंतर असेल तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम, अल्युमिनियमच्या ओव्हरचं नाव काय, बॉक्साइट, किंवा त्याचं इलेक्ट्रोलिसिस करत असताना जी डायग्राम आहे तुम्ही, मग कॅथोडची रिॲक्शन कुठली होते, ऍनोडची रिॲक्शन कुठं होते, किंवा त्याच्यामध्ये क्रायोलाइटचं मिक्सचर, फ्लोरोस्पार मिक्सचर का बरं ऍड करतात, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या जातात. आणि सगळ्यात शेवटी असेल तुमचं करोजन प्रिव्हेन्शनच्या मेथड, एनोडायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, गॅल्वनायझिंग, टिनिंग किंवा अलोईंग, ह्या 4-5 ज्या प्रोसेसेस आहेत त्यापैकी एखादी प्रोसेस म्हणजे एखाद्या धातूला गंज लागू नये म्हणून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, किंवा डायग्राम वरती तुम्हाला ते टिनिंगचं डायग्राम दिली जाते, त्या प्रोसेसला तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न, सर्वात शेवटचा इम्पॉर्टंट टॉपिक कार्बन कंपाऊंड. जर या टॉपिक मध्ये कार्बन कंपाऊंड मध्ये जर तुम्ही पाहिलात तर सगळ्यात मेन क्वेश्चन आहे तुम्हाला नॉमनक्लेचर वरती. तुम्ही बघा याच्यावरती टेबल फॉर्म मध्येच क्वेश्चन आहे, तुम्ही कुठलाही पेपर काढा, तुम्हाला काय करतात, काही कंपाऊंडचे स्ट्रक्चर देतात आणि त्यांचे तुम्हाला एका ठिकाणी कॉमन नेम, एका ठिकाणी आयुपीएसी नेम, मग स्ट्रक्चर मिसिंग करतात आणि ते तुम्हाला कंप्लीट करायला लावतात 3 मार्काला.
नसेल तर तुम्हाला 3 एक्झाम्पल देतात, स्ट्रक्चरल फॉर्म्युले देतात, त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर लिहावं लागतं, पुस्तकामध्येच असतात. आणि ते नसेल तर उलट केलं जाऊ शकतं, IUPAC नॉमेनक्लेचर देतात आणि त्याचे तुम्हाला स्ट्रक्चर काढा म्हणतात. मग आपल्या ज्या बुकमध्ये नॉमेनक्लेचरचा जो काय पोर्शन आहे फक्त तेवढा काय करा, व्यवस्थित करा. त्यानंतर डेफिनेशन विचारले जाऊ शकतात. डेफिनेशन भरपूर आहेत. होमोलॉगस सिरीज, फंक्शनल ग्रुप, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, मोनोमर, पॉलिमर, आयसोमेरिझम, हे सर्व 7-8 तुम्हाला डेफिनेशन त्या ठिकाणी बघायला भेटतात. बाकी टॉपिक खूप मोठा आहे, पण याचे जास्त प्रश्न करायच्या त्याच्यात जाऊ नका. IUPAC नॉमेनक्लेचर आणि डेफिनेशन जेवढे असतील आणि कॉमन नेम फक्त तेवढं पाठ करा, नाहीतर रिॲक्शन पण भरपूर आहे. पण लास्ट मोमेंटला जर तुम्ही सर्व करायला गेलात तर तुम्हाला वेळ कमी पडेल, कारण की उद्या तुमचा पेपर आहे. आणि त्यानंतर एक टॉपिक आहे स्पेस मिशन, जो आपण इथे घेतला नाही. स्पेस मिशन मध्ये काय विचारतात तर तुम्हाला माहित असेल, एक्सरसाइज मध्ये आपला एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असे बॉक्स करून दिलेले आहेत आणि त्या बॉक्स मध्ये तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायची. आणि त्या बॉक्स मध्ये काय आहे तर कुठलं सॅटेलाइट आहे, त्याचं लॉन्च व्हेकल कुठलं वापरतात आणि त्याचा वापर कायसाठी केला जातो. कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत, ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट आहेत, एज्युकेशनल सॅटेलाइट आहेत, त्यानंतर IRNSS आहे, त्यानंतर आपलं इनसॅट आहे, जीसॅट आहे, त्याच्यानंतर मग आपले लॉन्चर आहेत PSLV, GSLV, आणि प्रत्येकाचं एक पर्पज आहे. मग प्रॉपर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कशावरती? जे काही तुमचे सॅटेलाइट्स असतात त्यांचे नावं, टाइप्स कुठला आहे, त्याचं यूज कोणत्या पर्पज साठी केला जातो आणि त्याला लॉन्च करण्यासाठी कुठल्या व्हेइकल वापरतात, PSLV का GSLV. आणि त्यानंतर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल मध्ये कुठला न्यूटनचा लॉ यूज केला जातो, त्याच्यावरती एक प्रश्न असतो. आणि क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला MCQ ला विचारलेला आहे याच्या आधी पण. एस्केप वेलॉसिटीचा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर हायर अर्थ ऑर्बिट, लोअर अर्थ ऑर्बिट आणि मीडियम अर्थ ऑर्बिट, त्या प्रत्येकाची रेंज. हायर अर्थ ऑर्बिट म्हणजे कुठले सॅटेलाइट असतात, किती उंचीवरती उडतात. लोअर अर्थ ऑर्बिट किती उंचीवरती असतात. मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये उडणारे सॅटेलाइट किती उंचीवरती असतात आणि त्यांचं काम काय असतं. आणि त्याच्यानंतर सायंटिफिक रिजन वरती शेवटच्या टॉपिक मध्ये एक प्रश्न आहे, वाय जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट इज कॉल्ड एज स्टेशनरी सॅटेलाइट. हा एक प्रश्न आहे तुम्हाला, जो बोर्डाला याआधी विचारलेला आहे आणि विचारू शकतात. त्याच्यामुळं व्यवस्थित आणि करत असताना अजून एक गोष्ट करा, ह्युमन आय, इलेक्ट्रिक मोटर, फोर्स ॲपरेटस यांच्या डायग्राम्स प्रॉपर प्रॅक्टिस करून चला आणि एकही मार्ग घालवायचा नाही. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन आणि हिटिंग इफेक्ट मधले, हीट टॉपिक मधले किंवा इलेक्ट्रिक करंट मधले जे न्यूमरिकल्स आहेत, सॉल्व मधले न्यूमरिकल्स खरं तर 4 टॉपिक मधले करा. ग्रॅव्हिटेशन सहसा पडत नाहीये, द्या सोडून चला. बट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मधलं सॉल्व एक्झाम्पल मधले न्यूमरिकल पडतात, लेन्स मधले सॉल्व एक्झाम्पल मधले न्यूमरिकल पडतात, आणि त्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मधले तुमचे सॉल्व न्यूमरिकल मधले एक्झाम्पल पडतात. त्यामुळे लक्षात ठेवा, न्यूमरिकलची प्रॅक्टिस करत असताना टेक्स्टबुकच्या बाहेर जायची गरज नाही. आणि याच्यानंतर लक्षात ठेवा, जर समजा एवढं सगळं करूनही मग 35+ मग 4-5 मार्क जर तुम्हाला जाऊच द्यायचे नसतील तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना, लक्षात ठेवा. तुम्ही काय करू शकता, जे काही टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स एकदा फास्ट तुम्ही वाचले पाहिजेत. मग जसं की ग्रॅव्हिटेशन मध्ये न्यूटनने लिहिलेलं पुस्तक असो, प्रिन्सिपिया नावाचं, किंवा लक्षात ठेवा न्यूटननं इन्व्हेंट केलेली एक ब्रांच असो मॅथमॅटिक्सची, कॅल्क्युलस. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, कुठलेही प्रश्न कसे विचारू शकतात. सगळ्या डायग्राम्स व्यवस्थित बघून जावा, त्यांना आयडेंटिफाय करायला शिका, त्यांचा यूज काय असतो, जसं की व्होल्ट मीटर असेल, ॲमीटर असेल, ऑड वन आउट मध्ये ते कामाला येत असतात. त्यामुळे जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर सगळे टॉपिक्स तुम्ही एकदा व्यवस्थित रीड केले पाहिजे. जर हे नसेल जमत तर जे काही तुमचे डायजेस्ट वगैरे असतात त्या डायजेस्ट मधून सगळे MCQ 1-1 मार्काचे क्वेश्चन परफेक्ट करा. कारण क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 या सगळ्या ठिकाणी तुम्हाला ऑर बघायला भेटतील. बट तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये एकही क्वेश्चन तुम्हाला ऑर मध्ये बघायला भेटत नाही. ओके. आणि जरी तुम्हाला अजून काय डाऊट असेल तर तुम्ही मला सर्वजण काय करू शकता, 9518715825 यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून तुमचे डाऊट्स मला विचारू शकता. ओके, धन्यवाद. चला बंद करा.